विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे. कॉलेज कोड 11328. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. बोला की पाणी म्हणलं शिनामाडा होईल का चालू नाही काय मानसिकता नाही काय चालू व्हायला पाहिजे नाही होणार. काय मीटिंग घेतली बर पण ते काय मुख्यमंत्री महोदयांना आज भेटणार आहे. बर 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 हे कसं आहे आपल्याला तरतूद जे आहे ते आता नाही पाणी भरल्याशिवाय धरण. हा हा मी रात्री अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला. हा हा म्हणजे गॅरंटी कमीच आहे म्हणायचं. आता बघू ना प्रयत्न तर करू आपण. मागणी आहे आपली काही जागी होईल असं वाटत नाही. बघा कुठं होईल. सरकार याच्यावर नेमकं काम करणार कधी. मग आम्हाला एकदा आलं की वरनं आम्हाला नको असते पाऊस, नको असते पूर, तरी तुम्ही वर पाऊस पडला तर आमच्यावर पाणी येतं, पूर परिस्थिती येते आणि आम्हाला नको असताना पाणी दिलं जातं आणि आज आम्हाला पाणी पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये जर अध्यक्ष महोदय आज आम्हाला पाणी मिळत नाही, आज आमची सीना नदी कोरडी पडली आहे, सीना माडा उपसा सिंचन योजना बंद पडली आहे, आज आमच्या बोगद्याला पाणी नाही. का नाही तर फक्त गेल्या वर्षी एवढं धरण भरून आज आमचं डेड स्टॉक 65 TMC आहे आणि तरी आम्हाला पाणी नाही म्हणून सांगितलं जातं. आणि मग आज आम्हाला ज्यावेळेस पाण्यावरती एवढी परिस्थिती येते आणि मग गेल्या वर्षी नको असताना यंदा आम्हाला पाहिजे तेव्हा नाही. आज भीमा नदी अख्खी भरली आहे आणि भीमा नदीच्या त्या ठिकाणी काटाचं सगळं लाईटचं कनेक्शन बंद केलंय का तर ते शेतीला पाणी वापरायचं नाही. मग गेल्या वर्षी पूर आला, आम्हाला नको होतं, कसं काय दिलं आपण, आमच्या शेतात सगळं उद्ध्वस्त केलं आणि त्यावेळेस मात्र संजू भाऊ आम्हाला नको तेवढं पाणी मिळालं आणि आमची शेती उद्ध्वस्त आहे. आज आम्हाला समोर पाणी दिसतंय, पीक जळायला लागलेलं दिसतंय आणि मग ही पाणी किती आवश्यक आहे. सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नसल्याने पाणी पातळी कमालीची घटली असून दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची उभी पिके जळत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर उजनी धरणातून सीना नदीत पाणी सोडले जावे ही शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेत यासाठी सीना नदीच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या माडा आणि मोहोळ भागातील नेते मंडळी पाठपुरावा करताना दिसून आले होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूर जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री चोपडे यांना पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. सीना नदीत पाणी सोडावे या मागणीसाठी म्हाड्याचे भाजप नेते रणजित शिंदे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील यांना निवेदन देत मागणी केली, तर पावसाळी अधिवेशनात म्हाड्याचे आमदार अभिजित पाटील यांनीही सीना नदीत पाणी सोडण्याच्या प्रश्नी विधानसभेत आवाज उठवला होता. आता प्रत्यक्ष सीना नदीत पाणी सोडण्याचा निर्णय झाला असल्याने सीना नदीकाठावरील शेतकरी समाधान व्यक्त करू लागले असताना यासाठीच्या श्रेयवादाची लढाई आमदार पाटील समर्थक आणि रणजित शिंदे समर्थक यांच्या सोशल मीडियावर सुरू झाल्याचे चित्र असून यातूनच व्हिडिओ अथवा कथित कॉल रेकॉर्डिंग दोन्ही बाजूने व्हायरल केले जात असल्याचे दिसून येत आहे.